छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अक्षरशः योग्य विधान करणारे, त्यांच्या खराखुरा इतिहास सांगणारे शिवाजी कोण होता या पुस्तकाचे आज अकोले येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाहीर वाचन करण्यात आले। खरं तर या पुस्तकाचं वाचन पूर्णपणे मनापासून केल्याशिवाय आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास केल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने लिहिलेल्या या पुस्तकाला शिवाजी कोण होता असं नाव का दिलं हे समजणं फार अवघड आहे। आणि ते वाचन न केल्यामुळेच कदाचित शिवाजी कोण होता या नावाच्या शीर्षकावरून वाद निर्माण झालेला असावा। ज्यांनी या पुस्तकाचं वाचन केलं आहे, व्यवस्थित वाचन केलं आहे, त्यांना या पुस्तकाला शिवाजी कोण होता हे नाव का दिलेलं आहे हे व्यवस्थितरित्या समजेल। शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते। त्यांनी जनतेसाठी, महिलांसाठी, प्रजेसाठी आणि वंचितांसाठी जे काही केलं त्याचे जिवंत उदाहरणं या पुस्तकामध्ये दिलेले आहेत। म्हणून शिवाजीला जे काही स्थान दिलेलं आहे ते स्थान हे रयतेचं मनातलं स्थान दिलेलं आहे। राजा, सन्मान, आदर हे शिवाजी महाराजांबद्दल सर्वांच्या मनात निश्चित आहे आणि ते कधीही कमी होणारं नाहीये। त्याचा सन्मान प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान चौकाचौकात घराघरात होत आहे। मात्र राजा व्यवस्थितपणे समजून घेतल्याशिवाय, त्यांचे कार्य समजून घेतल्याशिवाय केवळ मोठमोठे डीजे लावून आणि त्यांचा उत्सव जोरदारात साजरा करून तो त्यांना समजून घेणं शक्य नाही। त्यांचं वाचनातून त्यांचे विचार आचार समजून घेतल्याशिवाय शिवाजी महाराजांबद्दलचं लिहिलेलं हे पुस्तक आणि त्याचं शीर्षक काय आहे हे समजून घेणं अवघड आहे। आजच्या या व्याख्यानाच्या आणि या पुस्तक वाचनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तमाम अकोलेकरांना, त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम जनतेला, भारतातील तमाम जनतेला हे सांगेल का कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक एकदा वाचा आणि मग त्याच्यावरचं विश्लेषण करा आणि त्याबद्दलचं चर्चा करा। ही आजच्या वाचकाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना विनंती करतो। इन्कलाब जिंदाबाद।